क्वेश्चन दिलेला आहे इन सर्टन एक्झामिनेशन 500 स्टुडंट appear. Mean score is 68 with the standard deviation 8. Find the number of students scoring. First दिलाय less than 50, second दिलाय less than 60. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय, एक्झाम आहे. त्या एक्झाम मध्ये ना टोटल स्टुडंट किती आहेत, अपीयर झाले त्या एक्झामला बसलेले 500. तर 500 स्टुडंटचा जो रिझल्ट आला त्याचा ऍव्हरेज काढला तर त्याचा ऍव्हरेज म्हणजे मीन किती येतो त्या स्कोअरचा 68 मार्क्स 68 स्कोर येतोय आणि स्टँडर्ड डेव्हिएशन 8 आहे. मग आता क्वेश्चन मध्ये विचारलंय की या 500 मध्ये असे किती स्टुडंट आहेत की ज्यांचा स्कोर लेस दॅन 50 आहे. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये विचारलंय त्या 800 मध्ये असे किती स्टुडंट आहेत की ज्यांचा स्कोर लेस दॅन 60 आहे. असं या ठिकाणी विचार. आपल्याला एरियाज दिलेले आहेत. जर दिले असतील तर फार चांगली गोष्ट आहे, नाही दिले असतील तर कॅल्सी जिंदाबाद, नो प्रॉब्लेम. सो या ठिकाणी एरिया कसला दिलाय, 2.25 चा एरिया दिलाय, 0.487 आहे आणि झेड इज इक्वल टू वन साइड आहे 0.3413. या व्हॅल्यू फिक्स राहतात. तर कोणते एक्झाम्पल असो त्या एरियाच्या व्हॅल्यू फिक्स आहेत. पण आपल्याकडे कॅल्सी आहे सो आपण टेन्शन घेतच नाही, व्हॅल्यू दिल्या असतील किंवा नाही दिल्या असतील. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल हा क्वेश्चन कोणाशी रिलेटेड आहे, कोणती वस्तू किंवा काही आहे का या ठिकाणी, स्टुडंटशी रिलेटेड आहे. स्टुडंटच्या कशाशी रिलेटेड आहे, त्यांच्या स्कोरशी. कसं समजतं हे 68 काय दिलाय स्कोर, तर स्कोरशी रिलेटेड आहे. तर सुरुवातीला लेट x इज इक्वल टू स्कोर ऑफ स्टुडंट, त्याचा ऍव्हरेज म्हणजे x बार म्हणजे मीन दिलाय 68. त्यानंतर सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन 8. आता याच्यानंतर आपल्याला काढावा लागतो टेल स्टॅटिस्टिक्स, ज्याला आपण म्हणतो झेड. टेल स्टॅटिस्टिक झेड इज गिवन ॲज झेड इज इक्वल टू x मायनस x बार अपॉन सिग्मा is equal to x minus x bar is 68 upon 8. So this is equation number. आता पहिला क्वेश्चन दिलेला आहे, स्कोर लेस दॅन 50. फर्स्ट क्वेश्चन, स्कोर लेस दॅन 50. That is score less than 50 म्हणजे काय, ऑब्वियसली 50 पेक्षा लेसच राहील. तर स्कोरला आपण कशाने डिनोट केलंय, स्कोरला आपण म्हटलं x लेस दॅन काय येईल 50. तर या ठिकाणी मी कॉन्सेप्ट सांगितलाय बाउंड्रीचा, तो मॅथमॅटिक्स मध्ये नाहीये पण मी सांगितलाय. काय कॉन्सेप्ट सांगितलाय, 50 काय राहील त्याची बाउंड्री. बाउंड्रीचा मिनिंग काय असतो, एक तर इकडे नाही तर इकडे. तर स्कोर काय म्हटलंय लेस दॅन 50 म्हणजे एका बाजूला. तर या ठिकाणी x ची बाउंड्री काय झाली 50. मग आता x ची बाउंड्री 50 आहे तर मग त्या x वरून आपल्याला z ची बाउंड्री पण काढायची आहे. म्हणून आता आपण इथे लिहितो when x is equal to 50 putting in 1. काहींच्या माइंड मध्ये आलं असेल सर x लेस दॅन 50 आहे. यस करेक्ट आहे, लेस दॅन 50 आहे, पण आपल्याला बाउंड्री काढायची z ची म्हणून x ची व्हॅल्यू आपण पुट केली. पुटिंग इन इक्वेशन 1. सो z इज इक्वल टू x मायनस 68. x ची व्हॅल्यू इथं 50 मायनस 68 अपॉन 8. हे कॅल्क्युलेशन प्रॉपरली करा. न्यूमरेटरला ब्रॅकेट द्यायला विसरू नका, तरच व्यवस्थित कॅल्क्युलेशन येईल. सो इन ब्रॅकेट 50 minus 68 bracket complete upon 8 minus 2.25. ठीक आहे, याची व्हॅल्यू आता आपल्याला मिळाली. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. फर्स्टली प्रोबॅबिलिटी काढायची, प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस दॅन 50. म्हणजे याच्या पुढे मी काय सांगितलं कसं लिहितात, प्रोबॅबिलिटीच्या जागेवर इथं आपल्याला एरिया काढायचा आहे. x च्या जागेवर z लेस दॅन ऍज इट इज. इथं 50 आहे, x ची व्हॅल्यू 50 तर z ची व्हॅल्यू -2.25.
म्हणजे x ची व्हॅल्यू लेस दॅन 50 असेल तर z ची व्हॅल्यू लेस दॅन -2.25 असेल. याच्यानंतर मी नेहमी सांगितलं असं लिहूनच घ्यायचं. z इज इक्वल टू 0 टू, इथं एक जागा एक व्हॅल्यू लागेल, एरिया z इज इक्वल टू 0 टू. ठीक आहे. आणि याच्यानंतर आपल्याला डायग्राम ड्रॉ करावीच लागते कंपल्सरी. तुम्ही याच्या खाली नका ड्रॉ करू, साइडलाच ड्रॉ करा. आता हे डायग्राम मध्ये कंपल्सरी काही काही डायग्राम प्रत्येक ठिकाणी काही पोर्शन कंपल्सरी आहे. जसा हा झेड कारण आन्सर एक्स ऍक्सिस आहे. हा पण त्याच्यावर झेडच्या व्हॅल्यू काय आहे? झेडच्या व्हॅल्यू 0 1 2 3 अप टू पॉझिटिव्ह प्लस इन्फिनिटी म्हणजे पॉझिटिव्ह. इकडे नेगेटिव्ह व्हॅल्यू येतात -1 -2 -3 अप टू इन्फिनिटी. त्यानंतर एक शेप आहे नॉर्मल कर्व, तो शेप फिक्स आहे, तो प्रत्येक डायग्राम मध्ये काढावा लागतो. इथून असं सुरू होतो, हा टच नाही करायचं तर मी याची स्टँडर्ड डायग्राम तुम्हाला पाठवून देईल. हे पण सिमेट्रिकल आहे, कट केला ना एकमेकांना बरोबर मॅच होतात. ही डायग्राम प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लागेल जातं. आता झेड ची बाउंड्री काय होती? -2.25. कुठे येते बाउंड्री? नेगेटिव्ह आहे, -1 -2 म्हणजे इकडे कुठेतरी अंदाजे झेड ची व्हॅल्यू -2.25. मग हे आपण बाउंड्री ड्रॉ केली. झेड ची व्हॅल्यू काय म्हटली? या बाउंड्रीच्या इकडे लेस दॅन म्हणजे इकडे, इकडे म्हणजे इकडे. मग याची पहिली बाउंड्री 2.25 -2.5 तर कुठपर्यंत दुसरी बाउंड्री z इज इक्वल टू -इन्फिनिटी. आता पुढे लक्षात, या दोघी बाउंड्री y ऍक्सिसच्या एका बाजूला आहे, एकाच बाजूला आहे म्हणून एका मायनस. हा तुम्हाला तिकडे राहिल्या असत्या एकाच बाजूला आहे ना तर मायनस. हा पण एक बाउंड्री y ऍक्सिसच्या इकडे आहे एक तिकडे आहे तर इथं ऍडिशन होते एरियाची. ठीक आहे. आता इथं दोन व्हॅल्यू लिहायचे, इथं इथं कोणती लिहिणार? या दोघी व्हॅल्यू आहेत, त्याच्यातली सर्वात कोपऱ्याची व्हॅल्यू म्हणजे त्याला आपण लेफ्ट मोस्ट म्हणतो आणि तिकडे राहिलं तर राईट मोस्ट म्हणतो. कोपऱ्यातली व्हॅल्यू कोणती आहे? -इन्फिनिटी. मग इथं घ्या -इन्फिनिटी आणि मग इथं ऑब्वियसली काय आहे? -2.25. झेड ची व्हॅल्यू नेगेटिव्ह आहे, नेगेटिव्ह नको, तिला आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे, तर सिम्पली पॉझिटिव्ह लिहून टाका. आणि याचा रिझन मी अगोदर पण सांगितलेलं आहे, कारण हा सिमेट्रिकल आहे. म्हणजे 0 टू -2 चा एरिया काढा किंवा 0 टू 2 चा एरिया काढा, सेमच येतो. एकमेकांवर ठेवा, एक्झॅक्टली सेम येईल. म्हणून तुम्ही 0 टू -इन्फिनिटी चा एरिया काढा किंवा 0 टू इन्फिनिटी सेमच राहील. तुम्ही 0 टू -2.25 चा एरिया काढा किंवा 0 टू 2.25 प्लस सेम एरिया येईल. नाउ 0 टू इन्फिनिटी चा एरिया एकदम फिक्स राहतो 0.5. डोळे बंद करून लिहायचंय, लिहिता येत असेल तर. नाउ 2.25 चा एरिया काढायचा म्हणजे 0 टू इतका एरिया. याची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, पण समजा तुम्हाला कॅल्सीवर करायचं असेल तर त्यासाठी मोड प्रेस करावा लागतो दोनदा. SD मोड येईल ते 1 प्रेस करा, दोनदा मोड प्रेस करा, SD दिसेल 1 प्रेस करा. तुमच्या कॅल्सीवर SD मोड ऍक्टिव्हेट झाला वर टॉपला बघा. आता शिफ्ट आणि 3 प्रेस करा, PQRT असं दिसतंय त्या ठिकाणी. PQRT Q सिलेक्ट करा म्हणजे 2 टाइप करा. Q चा ब्रॅकेट ओपन झालेला अगोदरच, त्यात व्हॅल्यू टाइप करा 2.25 ब्रॅकेट कंप्लीट करा, इक्वल टू करा. आन्सर ते येते 0.4878 राऊंड फिगर करून दिलेलंच आहे त्यांनी. सो कॅल्सीवर पण आपल्याला आन्सर येऊन जाईल. आता 0.5 मायनस 0.4878 0.0122 म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ x लेस दॅन 50 इथे आले 0.0122. आता इथं जी प्रॉबिलिटी येते ती एका वस्तूसाठी येते, वन ऑब्जेक्ट. इथं ऑब्जेक्ट आहे स्टुडंट, एका स्टुडंट साठी आली ही प्रॉबिलिटी. पण आता आपल्याला विचारलं नंबर ऑफ स्टुडंट, प्रॉबिलिटी नाही विचार, नंबर ऑफ स्टुडंट.
असे किती स्टुडंट आहेत? सो फॉर सच अ 500 स्टुडंट, स्कोरला एक्स म्हटलंय स्टुडंटाने. So probability of x less than 50 into 500. So 0.022 multiply by 500. So या ठिकाणी 6.1 म्हणजे 500 मध्ये 6.1 स्टुडंट. 6.1. आता इथं अप्रॉक्सिमेट कसं करतात? पॉइंट नंतरचा डिजिट हा 5 किंवा 5 पेक्षा ग्रेटर असेल तर 6 7 होईल, नाही तर 6. हे काय झालं? अप्रॉक्स. म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट स्कोर लेस दॅन 16, sorry less than 15 है. Second question is 16. I'm sorry for that. Is equal to 6 approx. Same way ने आता आपल्याला less than 60 साठी हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सो या ठिकाणी सेकंड क्वेश्चन आपल्याला त्यानंतर सॉल्व करायचा आहे. याच्यातलं सेकंड क्वेश्चन हा होमवर्क साठी तुम्हाला जसं आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केला त्याच वेळेने सेकंड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा होता. त्याचा आन्सर 79 येत आहे, म्हणजे 79.35 राउंड ऑफ केलं तर 79. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. In a test on 2000 electric bulb, it was found that the life of particular make was normally distributed with average life of 2040 hours and standard deviation 60 hours. Estimate the number of bulbs likely to burn for first question between 1920 hours to 2160 hours, and second question is more than 2150 hours. आता या ठिकाणी जे बल्ब आहेत ना, सुरुवातीचे जे अगोदरचे बल्ब याचे सूर्या बल्ब येलो लाईट वाले, त्यातनं एक टंगस्टनची फिलामेंट राहायची, मग त्याच्यातनं करंट जायचा तर ती हीट व्हायची, म्हणजे आजूबाजूला गरम पण व्हायचं त्याच्यामुळे. तर त्या टंगस्टनची फिलामेंट राहील, जोपर्यंत ती जळत राहील तोपर्यंत लाईट. जशी ते एकदा ब्रेक झाली की लाईट उडाला आपण असं म्हणायचं, म्हणजे तो डिफेक्ट खराब झालेला असायचा. मग या ठिकाणी काय म्हटलंय की त्या ठिकाणी टोटल 2000 इलेक्ट्रिक बल्ब्स आहेत. आपण त्यांचं टेस्टिंग केलं की त्यांची लाईफ किती आहे, म्हणजे किती टाइम साठी तो चालतोय. तर त्याचा ऍव्हरेज जर कॅल्क्युलेट केला सर्व बल्बचा, कोणता बल्ब जास्त वेळ चालला असेल, काही कमी वेळ, कमी जास्त, पण ऍव्हरेज काढल्यावर किती आला? 2040 आवर्स. स्टँडर्ड डेविएशन 60 आवर्स. आता विचारलेलं आहे की या 2000 मध्ये असे किती बल्ब्स आहेत की ज्यांची लाईफ 1920 आणि 2160 च्या बिटवीन राहील, या रेंज मध्ये राहील. आणि असे किती बल्ब आहेत जे 2150 आवर्स पेक्षा जास्त वेळ बर्न झाले असतील, म्हणजे चालले असतील, ऑन असतील, असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल हा क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे? इलेक्ट्रिक बल्बशी रिलेटेड आहे, क्वांटिटी. आणि त्याच्या कशाशी रिलेटेड आहे? तर बघा आवर्स दिलेले आहेत ना, तर आवर्स कसले असतात? तर लाईटचे, लाईफ टाइम म्हणा किंवा लाईफ म्हणा, इथं लाईफ म्हटलंय. सो लाईफ ही आवर्स मध्ये दिलेली आहे. सो लेट x is equal to life of electric bulb. आता आपल्याला x बार म्हणजे या ठिकाणी ऍव्हरेज दिला आहे 2040 2040 आवर्स. स्टँडर्ड डेविएशन म्हणजे सिग्मा 60 आवर्स. मुद्दाम पेपर मध्ये कधी कधी व्हेरियन्स देऊ शकतात, तर त्याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर स्टँडर्ड डेविएशन मिळतो, एवढं लक्षात राहू दे. देणार पण रिमेंबर दॅट. आता त्याच्यानंतर काय काढावं लागतं आपल्याला? टेस्ट स्टॅटिस्टिक्स. Z is given as Z is equal to x minus x bar upon a sigma. ये हा 6 नाही सिग्मा आहे. x minus x bar दिलेला आहे
2040 आणि या ठिकाणी सिग्मा दिलेला आहे 60. दॅट इज आवर इक्वेशन नंबर 1. आता फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय, लाईफ बिटवीन यू मे से लाईफ टाइम between 1921,920 hours and 2,160 hours. याचाच मिनिंग काय झाला, दॅट इज जी लाईफ आहे ते काय राहील या दोघांच्या मध्ये राहील. मग त्याला कसं लिहितात, 1920 पेक्षा ग्रेटर किंवा इक्वल पण 2160 पेक्षा लेस, दोघांच्या मध्ये लाईफला आपण कशाने डिनोट केलंय, एक्स ने, किंवा लाईफ टाइम म्हणा किंवा लाईफ म्हणा, इट्स ओके, किंवा लाईफच म्हणा. क्वेश्चन मध्ये लाईफ घेतली तर लाईफ. आता इथं बाउंड्री किती येतील, 2 बाउंड्रीज. पहिली बाउंड्री 90-20 त्याच्यापेक्षा ग्रेटर पाहिजे, दुसरी बाउंड्री 2160 त्याच्यापेक्षा लेस किंवा इक्वल पाहिजे. या दोघांच्या मध्ये ती लाईफ आहे. तर या ठिकाणी 2 बाउंड्रीज आहेत. मग या ठिकाणी क्वेश्चन कसा सॉल्व्ह होते व्यवस्थित लक्ष द्या. व्हेन x is equal to 1920, x ची बाउंड्री, मग आपल्याला z ची बाउंड्री घ्यायची. पुटिंग इन इक्वेशन 1, सो z is equal to x ची व्हॅल्यू पुट करा 1920 minus 2040 upon 60. So why to perform calculation? त्याचा आन्सर जे येत आहे ते येत आहे -2 येत आहे. सिमिलरली दुसरी बाउंड्री आहे, when x is equal to 2160, putting in equation 1 मध्ये आपण पुट करू z is equal to 2160 minus 2040 upon 60. त्याचा आन्सर 2 येत आहे. न्यूमरेटरला ब्रॅकेट द्यायला विसरू नका कॅल्क्युलेशन मध्ये, ठीक आहे. सो झेडच्या 2 बाउंड्रीज आहे, एक बाउंड्री -2 आहे आणि एक दुसरी बाउंड्री 2 आहे. याच्यावर तुम्हाला काही क्लिक झालं का, जो एरिया राहील ना त्याची ऍडिशन होईल या ठिकाणी. आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. सो कसं काढणार, प्रोबॅबिलिटी ऑफ 1920 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 2160 इज इक्वल टू, लक्षात येतं घ्यावं लागेल एरिया. जेव्हा x ची व्हॅल्यू 1920 आहे, z ची व्हॅल्यू काय आहे -2, लेस दॅन ऑर इक्वल टू x जागेवर z लेस दॅन ऑर इक्वल टू, जेव्हा x ची व्हॅल्यू 2160 आहे तेव्हा z ची व्हॅल्यू 2 आहे. नाव याच्यानंतर मी नेहमी सांगितले लिहूनच ठेवा, z is equal to 0 to area z is equal to 0 to, इथं काहीतरी नंबर द्यावा लागेल. यानंतर आपल्याला डायग्राम ड्रॉ करावीच लागेल. डायग्राम आपण इकडे शेजारी ड्रॉ करू, छोटी ड्रॉ करा पण व्यवस्थित ड्रॉ करा. आपल्याकडे जागा भरपूर असते नोटबुक मध्ये, तर ड्रॉ करा, व्यवस्थित ड्रॉ करा. 0 1 2 3 अप टू 3 पर्यंत घेता, -1 -2 -3 अप टू -इन्फिनिटी. त्यानंतर हाफ पावर स्टेप. याची स्टँडर्ड डायग्राम मी व्यवस्थित डायग्राम पोस्ट करून देईल ग्रुपला, तसेच डायग्राम तुम्ही ड्रॉ करा. माझ्या डायग्राम फार खराब कंडिशन असते. सो पहिली बाउंड्री काय z ची -2, सो दिस इज -2, ही पहिली बाउंड्री. दुसरी बाउंड्री z इज इक्वल टू 2. आता हे दोघी सारखे दिसले पाहिजे एरिया, असे डायग्राम करा. आता काय म्हटलं, z याच्यापेक्षा ग्रेटर पाहिजे -2 पेक्षा, -2 पेक्षा ग्रेटर इक्वल बट 2 पेक्षा लेस, म्हणजे कोणता एरिया येईल, दिस. आज आपण हायलाइट केलाय तो एरिया.
आता बघा एक बाउंड्री इकडे वाय ऍक्सिस आणि एक बाउंड्री वाय ऍक्सिस त्या साइडला आहे, अपोजिट साइडला, म्हणून इथे एरियाची ऍडिशन. मग आता तुम्ही ऍडिशन असल्यामुळे इथं -2 लिहा, तिकडे 2, काही कुठेही काही लिहा, इकडे -2 तिकडे 2 किंवा इकडे 2 तिकडे -2, काही प्रॉब्लेम नाही. आता झेडची व्हॅल्यू निगेटिव्ह आली आहे, सो मेक इट पॉझिटिव्ह. झेडची व्हॅल्यू, बाकी काही नाही. इथं हा ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, सो काही टेन्शन घ्यायची गरज नाही. एरिया ऑफ 2 दिलेला आहे आपल्याला 0.4772 प्लस 0.4772. या ठिकाणी आपल्याला एरिया मिळालेला आहे 0.472, 0.9544. काय तर म्हणजे सर इथं सारखे 2 इंटू दिस एरिया केलं तर सेमच गोष्ट आहे. सो फायनली आपल्याला एरिया मिळाला. Probability of life between 1920 to 2160 is equal to 0.9544. कशासाठी मिळाला एरिया? सॉरी, probability for one electric bulb. पण क्वेश्चन मध्ये किती आहे? 2000. तर याला आपल्याला 2000 ने मल्टिप्लाय करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर मिळेल. सो या ठिकाणी एका बल्ब साठी प्रॉबिलिटी आले 0.9544. अशा आपल्याकडे टोटल 2000 बल्ब आहेत. फॉर सच 2000 बल्ब और यू मे से इलेक्ट्रिक बल्ब. So probability of 1920 less than or equal to x less than or equal to 2160 into 2000. So 0.9544 जे आन्सर आले आपलं त्याला 2000 ने मल्टिप्लाय करा. जर कॅल्क्युलेशन केला तर ते आन्सर येते 1908.8. आता याला आपण राऊंड ऑफ करून घेऊ 1909. इथला पॉइंट नंतर जो डिजिट आहे तो 5 और 5 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून हा 08 चा 09 झाला, नाही तर 1908 राहिला असतं. याच्या पुढे आपण घेऊन घेऊ अप्रॉक्स. म्हणजे याचा मीनिंग काय झाला की नंबर ऑफ बल्ब्स likely burn for or burn between 1920 hours and 2160 hours. टोटल 2000 मध्ये 1909 एवढे बल्ब आहेत की ज्यांची लाईफ या रेंज मध्ये, या इंटरवल मध्ये असेल. That is the solution of first question. Similarly, तुम्हाला सेकंड क्वेश्चन हा सॉल्व करायचा आहे. हा सेकंड क्वेश्चन होमवर्क साठी आहे, ज्यात म्हटलंय लाईट मोर दॅन 1000 2150 आवर्स. दॅट इज या ठिकाणी एक्स जो आहे तो ग्रेटर दॅन 2150 आवर्स आहे. त्यासाठी तुम्हाला झेडची व्हॅल्यू काढावी लागेल. हा क्वेश्चन होमवर्क साठी आहे, सो टू बी कंप्लीटेड. नाव या ठिकाणी एक नोट लक्षात द्या, या सेकंड क्वेश्चन मध्ये जो एरिया दिलाय क्वेश्चन मध्ये एरिया ऑफ 1.83 तो 0.1664 दिला, जो रॉंग आहे. त्याचा ओरिजिनल एरिया जर कॅल्क्युलेटर काढला तर 1.83 चा एरिया येते 0. किती येतोय? 0.4664 येतोय. तो एरिया घेऊन सॉल्व करायचा. सो नोट दॅट पॉइंट. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन होमवर्क साठी. IQs are normally distributed with mean 100 and standard deviation 15. Find the probability that randomly selected person has an IQ more than 130
सेकंड क्वेश्चन आहे IQ बिटवीन 85 and 150. IQ म्हणजे काय? इंटेलिजंट क्वेश्चन. तर काय म्हटलंय, जो इंटेलिजंट क्वेश्चन आहे, जेवढे पण स्टुडंट असतील, आता किती जण ते नाही दिलेले स्टुडंट की जे काय त्याचा स्टँडर्ड डेविएशन 15 आहे, मीन 100 आहे. सो देन नेक्स्ट विचारलंय की फाइंड द प्रोबॅबिलिटी. इथं नंबर ऑफ स्टुडंट किंवा नंबर ऑफ पर्सन विचारलेलं नाहीये. सिम्पली काय काढायची, आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. IQ मोर दॅन 113. सेकंड क्वेश्चन आहे IQ बिटवीन 85 and 150. सो हा क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे, कोणाशी रिलेटेड आहे हे दिलेलं नाहीये, पण कशाशी रिलेटेड आहे, IQ शी. सो लेट x इज इक्वल टू IQ अजून करा. x बार 100 येईल, स्टँडर्ड डेविएशन म्हणजे सिग्मा 15 येईल, त्याच्यावर तुम्ही z काढणार आणि त्यानंतर मग यासाठी x ग्रेटर दॅन 130 येईल याचं, आणि इथं 85 आणि 115 च्या इन बिटवीन साठी येईल. पहिल्या क्वेश्चन मध्ये एकच बाउंड्री आहे, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 2 बाउंड्रीज आहेत, आणि त्यासाठी एरिया इथं दिलेला आहे, नाहीतर तुम्ही कॅल्सीवर फाइंड करू शकता. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिलेला सॅम्पल ऑफ 100 ड्राय बॅटरी सेल्स टेस्टेड टू फाइंड द लेंथ ऑफ लाईफ प्रोड्यूस द फॉलोइंग रिझल्ट. म्हणजे काय, ड्राय बॅटरी सेल्स आहेत, तर ते एकदा जर सेल टाकले तर त्यांची लाईफ खूप पर्यंत असते. ड्राय बॅटरी सेल म्हणजे जे एकदा यूज नॉन रिचार्जेबल, जसं आपलं घड्याळाचा सेल असतो, तो परत चार्जिंग होत नाही ना, रिचार्ज नाही होत, म्हणजे ते काय ड्राय बॅटरी सेल असतात. पण आपले मोबाईलची बॅटरी चार्जिंग होते, म्हणजे ते काय ड्राय नसते, ती रिचार्जेबल असते. तसे 100 बॅटरी सेल्स आहेत, तर त्यांची जी लाईफ कॅल्क्युलेट केली तर त्याचा ऍव्हरेज किती मिळाला, x बार 12 आणि स्टँडर्ड डेविएशन 3 आवर्स मिळालेला आहे. सो या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे, ड्राय बॅटरी सेल, त्याच्या कशाशी रिलेटेड आहे, लाईफशी, लेंथ ऑफ लाईफ. सो x काय येईल, लेंथ लाईफ ऑफ ड्राय बॅटरी सेल किंवा लेंथ ऑफ लाईफ ऑफ ड्राय बॅटरी सेल. त्यानंतर सो त्या ठिकाणी x बार इज 12, x इज सिग्मा इज 3 आवर्स. त्यानंतर z कॅल्क्युलेट कराल, त्यानंतर तुम्ही काय कराल, प्रोबॅबिलिटी काढाल. पण एक क्वेश्चन थोडा डिफरंट विचारला आहे. assuming the data to be normally distributed, what percentage of battery cells are to be accepted. आता पर्सेंटेज काय आहे तर लक्षात ठेवायचं, जी प्रोबॅबिलिटी काढलेली आहे तुम्ही त्याला इन पर्सेंटेज मध्ये जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर जी प्रोबॅबिलिटी काढली 1 साठी त्याला सिम्पली 100 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इथं 100 दिलाय म्हणून नाही, इथं किती बॅटरी असू द्या, पर्सेंटेज मध्ये म्हटलं तर जी प्रोबॅबिलिटी काढली तिला सिम्पली 100 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला आन्सर पर्सेंटेज मध्ये मिळून जाईल. म्हणजे ज्यावेळेस पण तुम्ही प्रोबॅबिलिटी काढाल तर नेक्स्ट स्टेप मध्ये लिहायचं इन पर्सेंटेज, आणि जी प्रोबॅबिलिटी आली आहे त्याला 100 ने मल्टिप्लाय करा. इथं 100 आहे म्हणून नाही, इथं 200 असो किंवा काही असो, आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचे पर्सेंटेज साठी. सो रिमेंबर दॅट पॉइंट. ओके. सेकंड क्वेश्चन लेस दॅन 6 आवर आहे. थर्ड क्वेश्चन आहे बिटवीन 10 and 14 आवर्स आहे. सो पहिल्या क्वेश्चन मध्ये 1 बाउंड्री आहे, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पण 1 बाउंड्री, थर्ड क्वेश्चन मध्ये 2 बाउंड्रीज आहे. ओनली पर्सेंटेज विचारले, सो त्या ठिकाणी व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. एक सिंगल लाईन नेक्स्ट ऍड होईल. किती बॅटरीज काहीच विचारलेलं नाही, इथं ओनली पर्सेंटेज विचारले. ओके. नाउ द नेक्स्ट and last question. Assuming that the diameter of 1000 brass plug taken consecutively from machine with mean 0.7515 centimeter and standard deviation 0.020 centimeter, how many of the plugs are likely to be rejected if approved diameter is 0.752 plus minus 0.004 सेंटीमीटर. आता या क्वेश्चनचा मीनिंग काय, या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, एक मशीन आहे आणि ती मशीन काय तयार करते, ब्रास प्लग. ब्रास प्लग काय असतं, नेटवर सर्च करा किंवा युएसए नट बोल्ट काहीतरी,
सिंपल लँग्वेज मध्ये. जो नट बोल्ट असतो त्याचा ऑब्विसली काय असतो, डायमीटर असतो. मग या ठिकाणी काय म्हटलं, त्या मशीन पासून आपण 1000 नट बोल्ट म्हणजे ब्रास प्लग तयार केले. मग या ठिकाणी काय म्हटलंय, जो ब्रास प्लग आहे त्याचा डायमीटर आपल्याला किती पाहिजे, स्टँडर्ड 0.752 पाहिजे होता, 0.752 सेंटीमीटर पाहिजे होता. पण लक्षात ठेवा, कोणतीही मशीन असेल त्यात 19-20 थोडाफार होणारच आहे. त्याला तुम्ही ना टॉलरन्स म्हणतात. मग टॉलरन्स किती दिलाय, 0.004. म्हणजे याच्यापेक्षा 0.752 पेक्षा 0.004 लेस पण येऊ शकतो डायमीटर, किंवा ग्रेटर पण येऊ शकतो. सो या ठिकाणी हा जो सिम्बॉल दिसतोय इथं, दॅट इज अ ब्रास प्लग. हा जो दिसतोय नट सारखा काहीतरी शेप, त्याला ब्रास प्लग म्हणतात. और यू मे से लाईक. सो आपल्या साध्या भाषेत तुम्ही नटच म्हणा त्याला. तर त्याचा डायमीटर या रेंज मध्ये जर असेल तर तो ब्रास प्लग ऍक्सेप्ट होईल. याच्यापेक्षा जर जास्त असेल किंवा कमी असेल तर तो नटला, त्या ब्रास प्लगला आपण काय करणार, रिजेक्ट करणार आहे. मग विचारलंय की 1000 ब्रास प्लग मध्ये असे किती ब्रास प्लग राहतील जे रिजेक्ट होतील, आणि डायमीटर कसला दिलाय, ऍक्सेप्ट होण्याचा. थोडा डिफरंट क्वेश्चन आहे, लेवल अप क्वेश्चन आहे. चला ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल हा क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे, ब्रास प्लगच्या कशाशी रिलेटेड आहे, त्याच्या डायमीटरशी रिलेटेड आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट x is equal to diameter of brass plug. Then x bar दिला आहे ठिकाणी 0.7515 सेंटीमीटर. त्यानंतर सिग्मा 0.0020 सेंटीमीटर. आता एकदा पेपर मध्ये काय झालं होतं, त्यांनी ना असं देऊन टाकलं होतं 0.0020 सेंटीमीटर. स्टुडंटला लक्षातच आलं नाही. स्टुडंटने काय केलं, 0.0020 घेऊन टाकलं. तर लक्षात ठेवा, हा पॉइंट महत्वाचा. असं एकदा झालंय, असं शक्यतो होत नाही, पण एकदा केलं होतं तसं की त्यांनी या पॉइंटच्या अगोदर तर 0 दिलाच नव्हता मुद्दाम. तो लक्षात ठेवायचं, पॉइंट दिलेला असता तर त्याच्या पुढे 0 असतो. आता आपल्याला सर्व व्हॅल्यू आहेत, याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे आता टेस्ट स्टॅटिस्टिक्स काढायचं आहे. आता आपल्याला टेस्ट स्टॅटिस्टिक्स झेड कॅल्क्युलेट करायचं आहे. सो टेस्ट स्टॅटिस्टिक्स झेड is given as z is equal to x minus x bar upon sigma. So x minus x bar या ठिकाणी दिलाय 0.7515 upon sigma दिलाय 0.0020. That's this is equation number 1. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय म्हटलंय, अप्रूव्ड डायमीटर म्हटलंय. म्हणजे काय, जो ब्रास प्लग होता त्याचा स्टँडर्ड डायमीटर आपल्याला एवढा पाहिजे होता. पण ते आहे मशीन कधी एक्झॅक्ट काम करत नाही, 19-20 होणारच आहे. मग त्यांनी काय म्हटलंय, चलो ठीक आहे 19-20 होता ना, नो प्रॉब्लेम. तर आम्हाला किती चालेल 19-20, तर 0.004 चा डिफरन्स. म्हणजे काय, 0.752 सांगितला, याच्यात 0.004 कमी झाला, किंवा 0.75 दिलाय पण याच्यापेक्षा 0.004 इतका जास्त झाला तरी चालेल. म्हणजेच 0.748 याचं कॅल्क्युलेशन. आणि इथं काय 0.756. म्हणजे ह्या रेंज मध्ये जर असेल ना, इथून ते इथपर्यंत जर डायमीटर असेल तर तो चालेल, ऍक्सेप्ट होईल, अदरवाइज रिजेक्ट होईल. म्हणून या ठिकाणी ही पहिली बाउंड्री आहे डायमीटरची, इथून ही सेकंड बाउंड्री आहे. या दोघांच्या रेंज मध्ये असेल म्हणजे 0.742 टू 0.756 या दोघांच्या मध्ये जर असेल तर त्याला आपण ऍक्सेप्ट करणार, अदरवाइज रिजेक्ट करणार. हा त्या लाईनचा मीनिंग होतो. नाउ आता आपल्याला
झेड ची व्हॅल्यू काढायची. सो फर्स्ट ऑफ ऑल when x is equal to 0.752 minus 0.004 कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर इथे येते 0.748. आता ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आहे, तेव्हा आपल्याला z ची व्हॅल्यू मिळेल. पुटिंग इन इक्वेशन 1. So z is equal to 0.748 minus 0.7515 upon 0.0020 minus 1.75 minus 1.75. ठीक आहे. सिमिलरली डायमीटर मॅक्सिमम कुठपर्यंत चालेल? x is equal to 0.752 प्लस 0.00 म्हणजे मॅक्सिमम डायमीटर 0.756 आहे. मिनिमम इतका मॅक्सिमम इतका या दोघांच्या रेंज मध्येच पाहिजे. पुटिंग इन इक्वेशन 1. so z is equal to x ची व्हॅल्यू पुट करणार 0.756 minus 0.7515 upon 0.0020. 2.25 करेक्ट आहे. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. न्यूमरेटरला ब्रॅकेट द्यायला विसरू नका. सो आता झेडचं व्हॅल्यू मिळालं. आता आपल्याला काढायची प्रोबॅबिलिटी. काय म्हटलं, जो डायमीटर आहे तो या दोघांच्या रेंज मध्ये पाहिजे. जे 0.748 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 0.756. म्हणजे एरिया इथे 0.748 ला z ची व्हॅल्यू येते -1.75 लेस दॅन ऑर इक्वल टू z लेस दॅन ऑर इक्वल टू 2.25. जसं x ची बाउंड्री 0.748 टू 0.756 आहे, तसं z ची बाउंड्री काय -1.75 टू 2.25. एक व्हॅल्यू निगेटिव्ह एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे एरियाची होईल ऍडिशन. सो आपण याच्यानंतर नेम लिहितो एरिया z is equal to 0 to then area z is equal to 0. आता आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची. डायग्राम जरा व्यवस्थित ड्रॉ करा. z इथे 0 1 2 3 अप टू प्लस इन्फिनिटी. इथं -1 -2 -3 आणि इथं एक्झॅक्ट 3 डॉट द्यायचा ना अप टू इन्फिनिटी. त्यानंतर डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा. माझे डायग्राम फार खराब असतात म्हणून मी ग्राफिक्स टीच करत नाही, मॅथ टीच करतो. कारण मग जॉमेट्रीचा प्रश्न येत नाही इंजिनिअरिंग. आता आपल्याला बाउंड्री काढायची. पहिली बाउंड्री -1.75 तर समथिंग इथे ही बाउंड्री आपण इथे ड्रॉ केली. दुसरी बाउंड्री 2.25 पॉझिटिव्ह आहे म्हणजे समथिंग इथे. काय म्हटलंय, दोघांच्या ह्याच्यातला एरिया पाहिजे. सो ऑब्विसली इथं ऍडिशन होईल आणि इथं कोणती व्हॅल्यू घ्या तुम्ही. आता -1.75 घ्या आणि इथं 2.25 घ्या. आता z ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, सो मेक इट पॉझिटिव्ह. एरिया z is equal to 0 to 1.75 प्लस एरिया z is equal to 0 to 2.25. सो या ठिकाणी एरिया जर आपण काढला 1.75 चा एरिया जर काढला आपण तो येतो 0.4599 राउंड ऑफ केल्यावर आणि 2.25 चा एरिया येतोय 0.4878. सो या ठिकाणी जर तुम्ही टोटल केली 0.45
99 plus 0.4878 0.9477. या ठिकाणी प्रॉबॅबिलिटी आली 0.748 less than or equal to x less than or equal to 0.756. प्रॉबॅबिलिटी आली 0.9477. कशासाठी आली? फॉर वन ब्रास प्लग. आता लक्षात घ्या या ठिकाणी जर डायमीटर या रेंज मध्ये असेल तर तो काय होईल? ब्रास प्लग ऍक्सेप्ट होईल का रिजेक्ट होईल? ऍक्सेप्ट होईल. त्या रेंज मध्ये म्हटलेलंच होतं. सो या ठिकाणी प्रॉबॅबिलिटी ऑफ ब्रास प्लग टू बी ऍक्सेप्टेड याची ऍक्च्युअली प्रॉबॅबिलिटी आहे ब्रास प्लग टू बी ऍक्सेप्टेड 0.9477. आता ही आली कशासाठी? फॉर वन ब्रास प्लग साठी. आता असे किती आहेत? 100 फॉर सच 100 नाही 1000 आहे. क्लास लगेच सोडतोय. फॉर 1000 ब्रास प्लग काय करावं लागेल? ही जी प्रॉबॅबिलिटी आलेली आहे याला मल्टिप्लाय बाय 1000 म्हणजे 0.9477 मल्टिप्लाय बाय 1000 याचा आन्सर येतो 947.7. जस्ट राउंड फिगर जर केला तर 948 म्हणजे 1000 मध्ये 948 ब्रास प्लग काय होतील? ऍक्सेप्ट होतील. सो नंबर ऑफ ब्रास प्लग टू बी ऍक्सेप्टेड ते अप्रॉक्स व्हॅल्यू काढले आपण. किती आले ते? इथं 948 अप्रॉक्स लिहायला पाहिजे आपण. 948 अप्रॉक्स. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? रिजेक्ट किती होतील? तो 1000 मध्ये 948 ऍक्सेप्ट होतील तर रिजेक्ट किती होतील? विचार कर काय होईल? 1000 मध्ये 948 ऍक्सेप्ट होतील तर रिजेक्ट किती होतील? सिंपल आहे. 1000 मधला रिजेक्ट ऍक्सेप्ट होणार आहे मायनस करा. दॅट इज 52 अप्रॉक्स. एवढे काय होतील त्याच्यात? रिजेक्ट होतील. सो पेपर मध्ये बघून घ्या क्वेश्चन मध्ये ऍक्सेप्ट म्हटलंय की रिजेक्ट म्हटलंय. सो हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट लेवलचा होता.